चला सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाठवायची साई विवान टीम कृपया. मांगीलाल पालीवाल चेअरमॅन ऑफ BPL सीझन 6 BC4 अँड अल्ताफ बाली सर प्रेझेंट. ही भव्य स्पर्धा भिवंडी प्रीमियर लीग तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळते. 6व्या पर्वामध्ये आपण आहोत. प्रत्येक वर्षामध्ये नाविन्य आणण्याचा प्रयत्न या स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळाला आणि आता महत्त्वपूर्ण सामना आणि सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर होतोय. वैभव मालीच्या सोबतीला बॅटर जितू माली. सलामी वीरांमध्ये आता थोडासा बदल करण्यात आलेला साई विवान टीमच्या माध्यमातून. विवेक शेलार अँड टीम, अक्षय कासार, त्याचबरोबर दर्शन बांदेकर टीम ओनरच्या आता जरूर अपेक्षा असेल या तिन्ही खेळाडूंकडून चांगला खेळ त्यांनी साकारावा, कारण आता महत्त्वपूर्ण ही लढत आहे. माझ्या सोबतीला आता कॉम्बॉक्स मध्ये मजर खान पुन्हा एकदा जॉईन होतात. वेलकम सर. थैंक यू समीर ठाकरे. मैच नंबर 4 की शुरुआत अब यहाँ पर होने जा रही है. इनके स्पोर्ट्स खांडवाल और साई विहान के बीच में ये मुकाबला शुरू होने जा रहा है. दोनों ओपनर बल्लेबाज पारी की शुरुआत करने के लिए वैभव माली और जीतू माली पारी की शुरुआत करेंगे, जबकि गेंदबाजी में आएंगे विवेक शेलार. प्रिंस ऑफ भिवंडी विवेक शेलार गेंदबाजी की शुरुआत वहां पर करते हुए. बिल्कुल सही कहा समीर, जिस तरह से पिछले मुकाबले में अक्षय कासार ने बल्लेबाजी की वो बहुत ही बेहतरीन उनकी बल्लेबाजी रही थी. खेल की शुरुआत यहां पर होती हुई विवेक शेलार षटक क्रमांक पहिले घेऊन मार्गस्थ होतोय. राईट आर्म ऑफ द विकेट. सामना करेल बॅटर जितू माळी. पहिला बॉल फटाक्यांच्या आतषबाजीने पहिला बॉल डिलिव्हर झाला आणि पहिल्या चेंडूवरती पहिली धाव प्राप्त करत असताना चांगला स्वीप पाहायला मिळाला मिड विकेटच्या दिशेनं. एका धावेने स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन करतोय जितू माळी. इनिशियल ओव्हर्समध्ये चांगला खेळ साकारावा लागेल, चांगली टोटल उभारण्याकरिता. वैभव माली चांगल्या फॉर्मात आहे. मागचा सामना आपण जर पुन्हा बघितला तर वैभव मालीचा परफॉर्मन्स प्रदर्शन खूप चांगले पाहायला मिळालं आहे. जी बिल्कुल, जिस तरह से उनका खेल रहा है वो बहुत ही बेहतरीन रहा है. पिछले मुकाबले में अच्छी बल्लेबाजी रही थी वैभव माली द्वारा, खास करके गेंदबाजी उनकी वो भी बहुत ही बेहतरीन रही थी. परंतु विवेक शेलार देखील वॉरियर खेळाडू आहे, चांगला खेळलाय. मिस टायमिंग. हवे ते बॉल भरपूर उंच गेला. मिड ऑफचा फिल्डर दर्शन बांदेकर डाऊन दी बॉल अँड ही मेक्स नो मिस्टेक. विकेट गॉन. पहिला धक्का साई विमान संघाला. पहला विकेट यहाँ पर गिरता हुआ और वैभव माली इस वक्त आउट होकर वापस जाते हुए. बहुत ज्यादा ऊपर की तरफ गेंद को खेला था वहां पर वैभव ने. एलिवेशन स्ट्रोक में बहुत ज्यादा रहा था. पहली सफलता यहाँ पर अपनी टीम को दिलाते हुए विवेक शेलार. जबरदस्त बॉल होता. पडल्यानंतर थोडासा काटा बदलणारा चेंडू आणि बॅट भरपूर उंच गेले आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं तर टायमिंग प्रॉपर तिथे करता आलं नाही. वैभव माली मागच्या सामन्यामध्ये चांगली बॅटिंग केली, परंतु या मॅच मध्ये शून्यावर आउट होतोय. विवेक शेलारला ही पहिली सफलता मिळाली आहे. गेंद बहुत ही बेहतरीन रही थी वहां पर विवेक शेलार द्वारा और ये बड़ा विकेट यहां पर हासिल करते हुए अपनी टीम के लिए. वैभव माली इस वक्त रन नहीं बना, उन्होंने शून्य का चश्मा पहनकर वापस लौटे हैं. साई विहान की शुरुआत अगर हम देखें समीर तो उतनी अच्छी नहीं हो पाई है, क्योंकि उनके बहुत ही महत्वपूर्ण बल्लेबाज वो अब आउट होकर वापस गए. अगदी बरोबर. जी सुरुवात हवी आहे ती सुरुवात करता आली नाही वैभवला, परंतु आता जबाबदारी असेल आतिश पाटील वरती. आतिश पाटील तसं एक अनुभवी क्रिकेटर आहे आणि या कंडिशनमध्ये अशा परिस्थितीमध्ये कसं खेळायचं हे आतिश पाटीलला ठाऊक आहे. तो खेळ त्याला साकारावा लागेल. त्याच्यासमोर डीपमध्ये मिड विकेट आणि एक्स्ट्रा कव्हर एक सेट करण्यात आला. फ्लिक केला, पाय टाकलेला बॉल चांगला वळवला त्या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या दिशेनं. एक धाव मिळाली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न केला जात होता, परंतु आता एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. ऑफ द मार्क विथ द सिंगल आतिश पाटील. टीमची टोटल 2 या आकड्यावरती. सिंगल के साथ अपनी पारी की शुरुआत की वहां पर आतिश पाटिल ने. गेंद बहुत ही बेहतरीन रही थी एक बार फिर से विवेक शेलार द्वारा. कलाइयों का इस्तेमाल करते हुए इस बार सिंगल रन पूरा किया और टीम का स्कोर 2 पर पहुंचा दिया है. सटीकता, अचूकता विवेकच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला बघायला मिळाली आहे. जीतू समोर पुन्हा फटका फसलाय. आणखी एखादी विकेट मिळू शकते. बॉल हवेत आहे. मिड ऑफचा फिल्डर आता चेंडू खाली. आणखी एक झेल पकडलाय आणि दुसरी सफलता विवेक शेलारच्या खात्यात. गुड बॉलिंग.
दोनों ही ओपनर बल्लेबाजों को उन्होंने वापसी का रास्ता दिखा दिया। क्या कमाल की गेंदबाजी इस वक्त करते हुए प्रिंस ऑफ भिवंडी विवेक शेलार। पहले वैभव माली और अब जीतू माली दोनों ही बल्लेबाज अब आउट होकर वापस जाते हुए। कटर होता याही वेळेला थोडीशी बोट फिरवली बॉलवरती आणि बॉल थोडासा वळताना आपण याही वेळेला पाहिला। ॲक्शन रिप्ले तुमच्या समोर लेग कटर आणि त्याच्याचमुळे प्रॉपर टाइम करू शकला नाहीये बॅटर जीतू। संधी मिळाली होती जीतूला कुठेतरी वर बॅटिंग करण्यासाठी आणि त्या संधीचं सोनं त्याला करता आलेलं नाहीये। शैलेशनं चांगला झेल पकडला मिड ऑफला। पहिला झेल जो पकडला दर्शन बांदेकरनं तोही मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये वैभव मालीला बाद केला आणि त्याच्यानंतर शैलेशनं चांगला झेल पकडत असताना हा दुसरा धक्का लागला साई विवान संघाला। अडचणीमध्ये आता संघ इनिशियल ओव्हर्समध्ये विकेट लवकर गमावल्यात। बिल्कुल यहाँ पर विकेट अगर हम देखें तो बहुत ही जल्द दोनों ओपनर बल्लेबाज वापस जा चुके हैं और नए बल्लेबाज अब आए प्रज्वल दलवी। गेंदबाजी जिस तरह से यहाँ पर करते हुए विवेक शेलार वो बहुत ही बेहतरीन गेंदबाजी का जो पैनापन है वो बहुत ही बेहतरीन नजर आता हुआ। पहले ओवर में ही 2 बड़े झटके दे दिए उन्होंने। संकटामध्ये आता सापडल्या त्या संकटातून बाहेर काढावं लागेल एखाद्या बॅटरला। एज अँड टेकन अनदर विकेट गॉन। स्वप्नवत सुरुवात विवेक शेलार आणि खांडवल संघासाठी जबरदस्त गोलंदाजी। तीसरा धक्का लागलाय साई विवान संघाला। वाकई में ड्रीम स्टार्ट यहाँ पर मिलता हुआ एनके स्पोर्ट्स खांडवाल को। जिस तरह से यहाँ पर गेंदबाजी कर रहे हैं विवेक शेलार। पहले ओवर में ही 3 बड़े झटके। प्रज्वल दलवी आए थे नए बल्लेबाज, उन्होंने भी अपना खाता नहीं खोल पाए। बाहर निकलती हुई गेंद रही थी, सिर्फ बल्ला लगाने की कोशिश की वहां पर बल्लेबाज ने और उनका काम इस वक्त तमाम होता हुआ। प्रिंस ऑफ भिवंडी क्रिकेट खालिंग एक्सप्रेस विवेक शेलार ऑन फायर नाव। तिसरा धक्का त्या ठिकाणी लागला आणि काय गोलंदाजी पाहायला मिळाली आहे। जवळपास पहिल्या स्लीप पर्यंत बॉल जरूर गेला होता। अक्षय कासारचं कौतुक करावं लागेल। विकेट कीपर टीमचा कॅप्टन चांगला झेल त्याच्या वतीने आपल्याला बघायला मिळाला आणि फार दुरून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता प्रज्वल दळवीनं। शरीरापासून दुरून खेळण्याचा प्रयत्न आणि त्याच्याचमुळे बॅटची मोठी एज घेत असताना बॉल मागे आला आणि फर्स्ट स्लीपमध्ये विकेट कीपरनं तो झेल पकडला। धावसंख्या 2 असताना 3 धक्के लागलेत। विश्वनाथ जाधव ॲज अ ऑल इंडिया आयकॉन खेळाडू म्हणून साई विवान टीम कडून खेळतोय आणि तो आता मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे। 5व्या क्रमांकाचा खेळाडू आता मैदानात एंटर झालाय आणि तेही पहिल्याच षटकामध्ये। दयनीय स्थिती आहे। ओव्हर द विकेट ऑन द हॅट्रिक बॉल होता। सॉफ्ट हँड फक्त डिफेन्सिव्ह हा फटका पाहायला मिळाला। चांगला पुश होता कव्हरच्या क्षेत्रामध्ये आणि एक धाव तिथे मिळाली आहे विश्वनाथ जाधवला। पहिल्या षटकाचा खेळ संपन्न। एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर सक्सेसफुल षटक विवेक शेलारचं आपल्याला बघायला मिळालं। 3 धावा त्यानं खर्च केल्या आणि 3 महत्त्वाचे विकेट प्राप्त केले। बॅकफुटला पहिल्या षटकामध्ये साई विवान टीम। जी बिल्कुल, जिस तरह से यहाँ पर गेंदबाजी की है विवेक शेलार ने, बहुत ही बेहतरीन उनकी गेंदबाजी रही है। पहले ओवर में 3 बड़े झटके उन्होंने दे दिए और रन भी अगर हम देखें तो सिर्फ 3 ही खर्च किए। कमाल की गेंदबाजी रही है उनकी। अब आतिश पाटिल और विश्वनाथ जाधव वहां पर मौजूद है। अब यहाँ पर ये बल्लेबाजों को ही कुछ करना होगा क्योंकि जिस तरह से शुरुआत हुई है साई विवान की वो उतनी बेहतर नहीं हो पाई है। कठिनाइयों में यहाँ पर अब नजर आती हुई। हालांकि 2 अच्छे बल्लेबाज वहां पर ऑल इंडिया आइकॉन विश्वनाथ जाधव वहां पर मौजूद है और रन मशीन ऑफ वर्ल्ड आतिश पाटिल वहां पर मौजूद है। क्षमता है ये दोनों बल्लेबाजों के अंदर। एक पहले पार्टनरशिप लगानी होगी बल्लेबाजों को, उसके बाद जब पूरी तरीके से उनकी आंखें सेट हो जाए उसके बाद फिर बड़े हिट की तरफ जाना होगा। देखना क्या कुछ होता है। जबकि गेंदबाजी में अब ओवर नंबर 2 की शुरुआत होने जा रही है। पहला ओवर जो रहा है विवेक शेलार का वो बहुत ही बेहतरीन ओवर रहा है उनका। दूसरे ओवर में गेंदबाजी के लिए आदित्य को बुलाया जा रहा है। आदित्य वाकड़े गेंदबाजी के लिए आएंगे। भिवंडी प्रीमियर लीग ग्रुप बी के ये मुकाबले खेले जा रहे हैं। सीजन 6 खेल की शुरुआत एक बार फिर से होती हुई आदित्य गेंदबाजी के लिए आएंगे। पहले ओवर में सिर्फ 3 ही रन जोड़ पाए हैं साई विवान के बल्लेबाज। दूसरे ओवर की शुरुआत हुई वहां पर और स्विच हिट लगाना चाहते थे बल्लेबाज विश्वनाथ जाधव। इम्प्रोवाइज स्ट्रोक खेलने की कहीं ना कहीं कोशिश रही थी, हालांकि मिडल सही तरीके से नहीं कर पाए पहली गेंद को वहां बल्लेबाज।
एक अच्छी गेंद के साथ शुरुआत की है अपनी गेंदबाजी की, बहुत बेहतरीन गेंद रही है पहली गेंद आदित्य वाकडे द्वारा। हो, चांगला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि आदित्यकडे देखील चांगला वेग आहे. आणि बघा, पहिल्या ओव्हरमध्ये तुमचा गोलंदाज ज्यावेळेला चांगली सुरुवात मिळवून देतो ना, त्यावेळेला येणाऱ्या गोलंदाजांवरचा दबाव कमी होत असतो. फिर से एक और अच्छी गेंद, एक और बहुत ही खूबसूरत गेंद, वाइट यॉर्कर ये गेंद रही थी और चॉप करना चाहते थे वहां बल्लेबाज। क्या कमाल की गेंदबाजी हो रही है। पहले ओवर में जो दबाव बनाया था प्रिंस ऑफ भिवंडी विवेक शिलार ने, उस दबाव को कहीं ना कहीं आदित्य कंटिन्यू करते हुए कमाल की इस बार गेंद रही है उनकी। परफेक्ट वाईड यॉर्कर, जबरदस्त चेंडू आदित्य वाकडेच आपल्याला बघायला मिळाला विश्वनाथ स्ट्रगल करताना. फिर से एक और अच्छी गेंद देखना, वहां पर हल्के हाथों से जरूर खेला है, अलॉन्ग द ग्राउंड इस बार गेंद को खेल दिया है विश्वनाथ जाधव ने और ये सिंगल रन इस बार पूरा करेंगे। बहुत देर के बाद अब 3 से 4 पर स्कोर जा पहुंचा है। हो, फायनली तिसऱ्या बॉलवर आदित्यच्या विरोधात सिंगल आपल्याला बघायला मिळाली. पॉवर प्ले मध्ये पूर्णपणे शांत खेळ आपल्याला सध्या तरी साई विवान टीमचा बघायला मिळतोय. याचं कारण धारदार गोलंदाजी झालेली आहे. आता इथून बॅटर घाबरत आहेत, रिस्क घ्यायला घाबरत आहेत असे आपण म्हणू शकतो मजर खान, कारण टॉप ऑर्डरचे 3 खेळाडू फार लवकर आउट झालेत आणि त्याच्यामुळे इथून आता रिस्क घेण्याचा प्रयत्न करत नाहीयेत. अलॉंग द ग्राउंड कार्पेटच्या साहाय्याने धावा जोडण्याचा प्रयत्न करतायत सध्या तरी. देखिए क्रीज पर अभी भी 2 एक्सपीरियंस खिलाड़ी है, विश्वनाथ जाधव और आतिश पाटिल। उनको पता है कि अब यहां से किस तरह से बल्लेबाजी करनी चाहिए और वही काम वो कर भी रहे हैं। इस बार फुल टॉस गेंद वहां पर और मिडल सही तरीके से नहीं कर पाए थे, मिड ऑफ की दिशा में वहां पर जरूर खिलाड़ी मौजूद रहेंगे। हालांकि इस बार फुल टॉस ये गेंद रही थी, कमजोर ये गेंद रही थी, लेकिन उसके ऊपर बड़ा हिट नहीं ले पाए है बल्लेबाज। जब टीम दबाव में होती है समीर, तो फिर ये चीजें देखने को भी मिलती है। इस बार देखना है वहां पर ऊपर की तरफ गेंद को खेला है, गेंद है फलक में, बल्लेबाज की जान है हलक में और विकेट वहां पर गिरता हुआ आतिश पाटिल बैक टू पवेलियन। पूल करण्यात आला, परंतु तो प्रॉपर टायमिंग तिथे करता आला नव्हता आणि हा चौथा धक्का लागला. फायनली आपण पाहिलं तर आतिश देखील थोडंसं आता पेशन्स त्यानं गमावलं, संयम गमावला, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि झेल स्वरूपामध्ये आणखी एक खेळाडू बाद झाला. आकूट टप्प्याचा बॉल होता, जागेवरून पूल करण्याचा प्रयत्न केला. अंडर फ्लड लाईट अशा प्रकारचे फटके खेळणं थोडंसं कठीण असतं आणि मजर खान या कंडिशन्समध्ये ज्यावेळेला मिक्सअप होतं, दिवसाची लाईट आणि फ्लड लाईट्स ज्यावेळेला हे मिक्सअप होतं ना, अशा कंडिशन्समध्ये बॉल वेगाने ट्रॅव्हल होत नसतात आणि त्याचा फटका कुठेतरी साई विवान संघाला लागतोय. जी बिल्कुल, कहीं ना कहीं जो दबाव बना था, दबाव को दूर करने की कोशिश रही थी आतिश पाटिल द्वारा, बड़ा हिट लगाना चाहते थे वो, लेकिन बहुत ज्यादा ऊपर की तरफ उन्होंने गेंद को खेला और एक बहुत ही बेहतरीन कैच वहां पर रहा है। ये चौथा विकेट अब यहाँ गिर चुका है साई विवान और ये पहला विकेट मिला यहाँ पर आदित्य वाकड़े को। कठिनाइयां लगातार यहाँ पर अब बढ़ती हुई, लेकिन अब देखना है कि नए बल्लेबाज आए हैं बिंदास लसने। बिंदास लसनेकडे जरूर बऱ्याच वर्षांचा अनुभव आहे, परंतु आता संघ अडचणीमध्ये सापडलेला आहे. या स्थितीमधून संघाला बाहेर काढण्यासाठी बिंदास आणि विशूला एक चांगली पार्टनरशिप करावी लागणार आहे. या महत्त्वाच्या सामन्यामध्ये महत्त्वाचा रोल त्याला प्ले करावा लागणार आहे. आणि एका बाजूला मागच्या काही मॅचेसमध्ये ज्या संघाचं स्ट्रगल पाहायला मिळालं होतं, खरं तर एन के खांडवल आता कुठेतरी सुधारणा करताना दिसली आहे. विकेट आई थी पिछली गेंद के ऊपर, आदित्य एक बार फिर से गेंदबाजी के लिए। ओ हो वहां पर नए बल्लेबाज बिंदास पहली गेंद का सामना कर रहे थे, डबल स्टेप पर जाकर गेंद को खेलने की कोशिश रही थी उनके द्वारा, लेकिन जो गेंदबाजी हुई है समीर, पहले 2 ओवर में वो बहुत ही बेहतरीन कातिलाना गेंदबाजी पहले 2 ओवर में हुई है। सिर्फ 4 रन आए और 4 विकेटें गिर चुकी यहाँ पर साई विवान। हो, जणू काही एखादा फुटबॉलचा सामना सुरू आहे आणि त्याचा स्कोर कार्ड आपण पाहतोय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न स्वतःला यॉक केला त्या ठिकाणी बिंदास लसनेनं आणि काही षडक हाताळले आदित्य वाकडेनं. सक्सेसफुल ओव्हर आदित्यच्या माध्यमातून बघायला मिळाली, ज्यानं फक्त 1 धाव खर्च केली आणि एक महत्त्वाची विकेट त्याला मिळाली. आतिश पाटीलला बाद करण्यामध्ये तो यशस्वी ठरला आणि आता 2 षटकांच्या अखेरीस फक्त 4 धावा साई विवान संघाला इथे जोडता आल्यात. भरपूर अडचणीमध्ये हा संघ सापडलाय, या अडचणीमधून बाहेर निघावं लागेल. एक चांगला डाव एका खेळाडूला इथून साकारावा लागेल. PPL आता आपली
आपण विचार केला तर या मॅचचं महत्त्व फार मोठं आहे दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. परंतु सध्या तरी ड्रायव्हिंग सीट घेताना खांडवलचा संघ तुम्हाला पाहायला मिळाला आहे. विवेक शेलारला कॅप्टननं कंटिन्यू ठेवलं. पहिल्या ओव्हरमध्ये 3 विकेट्स त्याला मिळाल्या होत्या आणि तोच आता VIP डायझेंटकडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. स्ट्रायकिंग एंडला बॅटर विश्वनाथ. 4 धावा 4 गड्यांच्या बहुबदल्यामध्ये विवेक तयार. विवेकचा पहिला बॉल सोडून दिला. खूप जास्त बाहेर होता आणि अवांतरच्या स्वरूपामध्ये आता इथे धाव मिळेल. एक्साच्या पद्धतीने स्कोर आता 5च्या आकड्यावरती. समीर, पहले 2 ओवर में जिस तरह से यहाँ पर गेंदबाजी की है विवेक शेलार और आदित्य वाकड़े ने, ये भिवंडी प्रीमियर लीग सीजन 6 का सबसे अच्छा ओवर रहा है. पावर प्ले में जिस तरह से गेंदबाजी की, सिर्फ 4 रन देकर 4 विकेटें हासिल की है दोनों गेंदबाजों ने. क्या बात आहे. पॉवरफुल गोलंदाजी. नो बॉल. पंचांचा इशारा नो बॉल झाला आणि थर्डमॅनला थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. मला वाटतं की ओव्हरस्टेप त्या ठिकाणी केलाय. ज्या प्रकारे पंचांनी नो बॉलचा इशारा कळवला आणि 1+2 एकूण 3 धावा आता स्कोर कार्डवरती जोडल्या जातील. धावा भरपूर महत्वाच्या आहेत. आता विवेकच्या भरपूर पुढे विवेकचा पाय बघायला मिळतोय आणि अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये आता धावा येत आहेत. ज्या धावा महत्त्वपूर्ण आहेत सध्याच्या कंडिशनमध्ये साई विवानसाठी. फ्रीटचा बॉल असेल. विश्वनाथ जाधव समोर. पुन्हा यॉर्कर लेंथ. परफेक्टली वाईड यॉर्कर हाही आपल्याला पाहायला मिळाला. ऑप्शनच्या बाहेर हा चेंडू होता आणि थोडासा शफल होऊन ड्राईव्ह करण्यात आला एका धावेसाठी. पहली 2 गलतियां की थी वहां पर विवेक शेलार ने, वाइड और उसके बाद फिर नो, लेकिन फ्रीड गेंद के ऊपर बड़ा हिट लगाने नहीं दिया अब बल्लेबाज को. वहां पर सिंगल रन आया है फ्रीड गेंद के ऊपर और सिंगल के साथ टीम का स्कोर अब 9 पर जा पहुंचा है. चांगल्या आत्मविश्वासानं विवेक शेलार सध्या गोलंदाजी करतोय. 8 धावा स्कोर कार्डवर. बिंदास लसने ऑन स्ट्राईक. जागेवरून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. फुटवर्कची कमतरता पाहायला मिळाली. आणखी एक डॉट बॉल. अवे फ्रॉम द बॉडी स्ट्रोक खेलने की कोशिश रही थी वहां पर बिंदास द्वारा. अपने शरीर से थोड़ा दूर ये बैट उन्होंने चलाया था. ये देखिए किस तरह से वहां पर गेंद की लाइन में अपना बैट नहीं ला पाए थे वहां पर बिंदास. गेंदबाजी लगातार बहुत ही बेहतरीन होती हुई. रन उतनी आसानी से नहीं आ पा रहे समीर. समस्या अडचण निर्माण झाले. खरं तर फलंदाजांसमोर चिप केलाय. फटका फसलाय पुन्हा मिड ऑफला. 4थी विकेट मिळेल का? येस, इट्स गॉन. जबरदस्त झेल पुन्हा मिड ऑफला शैलेशनं पकडला आणि विवेक शेलारला ही 4थी सफलता मिळत असताना 5वा धक्का लागतोय साई विवान संघाला. खास बात समीर ये है इनके स्पोर्ट्स खानवाल की कि उनके गेंदबाज तो अच्छी गेंदबाजी कर ही रहे, लेकिन जो फील्डिंग हो रही है, जो फील्डिंग का स्टैंडर्ड है वो बहुत ही बेहतरीन. कैचेस बहुत ही बेहतरीन पकड़े जा रहे. गेंदबाज का भरपूर साथ दे रहे उनके खिलाड़ी और जिस तरह से यहाँ पर कैच पकड़ा है मिड ऑफ की दिशा में वो भी बहुत ही बेहतरीन रहा है. ये देखिए किस तरह से यहाँ पर बिंदास लसने का विकेट गिरा है. हल्के हाथों से खेलने की कोशिश की थी, सिर्फ गाइड करना चाहते थे वहां पर बिंदास, लेकिन बहुत ज्यादा ऊपर की तरफ खेला है गेंद को. एलिवेशन बहुत ज्यादा रहा था स्ट्रोक में और अपना विकेट गवाते हुए बिंदास लसने. परफेक्ट पॅकेज सध्या तरी NK स्पोर्ट विहान खांडवल संघासाठी. विवेक शेलार. स्कोर सध्या आपण पाहतोय धावफलकावरती 9 धावा आहेत. 9 ऑन द बोट. 9-5 साई विवान टीम. अर्धा संघ आता तंबूमध्ये परतलाय. नए बल्लेबाज अब आए हैं. यश पाटिल आए हैं. पिछले मैच में एक छोटी सी लेकिन बहुत ही अहम पारी उन्होंने खेली थी यश ने, और उसी पारी को इस मैच में दोहराना होगा क्योंकि साई विवान की जो कठिनाइयां है लगातार बढ़ रही है. कोई भी बल्लेबाज समीर क्रीज पर रुक नहीं पा रहा है. हो, हालांकि विश्वनाथ जाधव जरूर वहां पर मौजूद है, ऑल इंडिया आयकॉन. समस्या 30 तर मोठी निर्माण झाली आहे. सुरेश पारदीनं 5 कंप्लीट केल्या स्पर्धेमध्ये. यावेळेला पुन्हा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. आउटसाइड एज घेत असताना बॉल गली रिजन मधून मागे जरूर निघाला, परंतु तिथे एकच धाव मिळेल. एका धावेने स्कोर पुढे नेण्याचा प्रयत्न सध्या फलंदाजांकडून पाहायला मिळाला. नवीन बॅटर यश पाटील. 10 वर टीमची टोटल. जी बिल्कुल, सुरेश पारदी जिन्होंने सीजन 6 के पहले मैच में 5 पूरा किया था. किंग स्टार PTC. विवेक शेलारकडे ती संधी आहे. स्ट्रायकिंग एंडला विश्वनाथ. हो, सोडून दिलाय बॉल. चांगला स्विंग इथेही पाहायला मिळाला. कमी गतीने टाकला होता. वेगामध्ये बदल करण्यात आला आणि ऍक्शन रिप्ले मध्ये पाहणं इंटरेस्टिंग. ज्या पद्धतीने बॉल लीव केला होता बॅटर विश्वनाथनं. एपा वाव, ब्युटिफुल आउट स्विंगर. जबरदस्त कट होत असताना बॉल बाहेरच्या दिशेने मूव्ह झाला. आणखी एक निर्धाव. 10ला
विश्वनाथ यादव भी थोड़ा सा मुस्कुरा रहे थे जिस तरह से ये गेंद रही थी, बहुत बेहतरीन गेंद रही है इस बार। विवेक शेलार, शेवटचा बॉल, चांगला ड्राईव्ह बघायला मिळाला. थोडासा बचावात्मक हा फटका जरूर खेळला विश्वनाथ, कारण विवेक जास्त घातकी दिसतोय, त्याच्या विरोधात रिस्क घेणं टाळलं त्या ठिकाणी फलंदाजांनी आणि 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न होतोय. 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती 11 धावा, 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये साई विवान टीम. थोडीशी नाजूक स्थिती. विवेक शेलारनं त्याचं 2 ओव्हरचं स्पेल कंप्लीट केलं आणि 2 ओव्हरमध्ये विवेकनं धावा खर्च केल्या 10. 4 महत्वपूर्ण विकेट त्यानं या ठिकाणी मिळवलेत. ग्रेट बॉलिंग. जी बिल्कुल, बहुत बढ़िया गेंदबाजी यहाँ पर रही है विवेक शिलार द्वारा। 4 अहम विकेटें भी हासिल की और रन भी अगर हम देखें तो उतने नहीं खर्च किए उन्होंने, सिर्फ और सिर्फ 10 रन खर्च किए। 3 ओवर की समाप्ति के बाद स्कोर हम देखें तो इनफ टोटल नजर नहीं आ रहा है, सिर्फ 11 ही रन बन पाए और 5 अहम विकेटें गिर चुकी है। लेकिन विश्वनाथ यादव वहां पर मौजूद है, बहुत ज्यादा अपेक्षा है विश्वनाथ से। ॲज अ ऑल इंडिया आयकॉन म्हणून विश्वनाथ सध्या साई विवान संघामधून खेळतो आणि भिवंडीमध्ये विश्वनाथ जाधवचा खेळ नेहमीच चांगला राहिलाय, म्हणून त्याच्याकडून भरपूर सारे अपेक्षा असतील. आता संघ अडचणीमध्ये सापडल्या, त्या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी विश्वनाथला जबाबदारी घ्यावी लागेल आणि सोबत यश पाटीलला देखील चांगली फलंदाजी इथे करावी लागेल. जी बिल्कुल, जब भी भिवंडी प्रीमियर लीग होता है विश्वनाथ यादव जरूर अपनी हाजिरी देते हैं। पहली गेंद और स्विच हिट, गेंद जाएंगी बाउंड्री के बाहर। कमाल का स्ट्रोक आता हुआ इस वक्त विश्वनाथ यादव के बल्ले से। चौथे ओवर की शुरुआत हुई और गेंदबाजी के लिए फिर से आदित्य को ही बुलाया गया है, लेकिन इस बार वहां पर कमर कस ली थी विश्वनाथ यादव ने और गेंद को भेज दिया है बाउंड्री के बाहर 6 रनों के लिए। सर्व बॅटने ज्या वेळेला धावा येत नसतात त्यावेळेला अशा प्रकारचं अनऑर्थोडॉक्स क्रिकेट खेळणं गरजेचं असतं आणि विश्वनाथ जाधव स्विच हिट अँड स्वीट हिट प्रॉपर टायमिंग करत असताना हा रिव्हर्सचा षटकार विशूच्या बॅटमधून बघायला मिळाला आहे. 17 पर स्कोर को पहुंचा दिया इस सिक्सर की मदद से और इस मैच का ये पहला बड़ा हिट भी आया है समीर, ये पहला 6 आया है इस मैच का। इस बार फुल टॉस गेंद वहां पर हल्के हाथों से जरूर खेला है इस गेंद को, स्ट्राइक को रोटेट करेंगे। सेंसिबल क्रिकेट भी इस बार देखने को मिला है, कहीं ना कहीं थोड़ा संभल कर भी बल्लेबाजी कर रहे हैं विश्वनाथ यादव। पिछली गेंद पर एक बड़ा हिट जरूर आया उनके बल्ले से, लेकिन इस बार ये फुल टॉस गेंद के ऊपर सिंगल रन पूरा किया है उन्होंने। परंतु मजर खान हा चेंडू खरं तर खराब होता. या चेंडूवर कुठेतरी असं वाटतं की ठरवून हा फटका खेळलेत. ज्या प्रकारे बॉल फुलटॉस होता आणि त्याच्यावर फक्त डिफेन्सिव्ह फटका पाहायला मिळाला. या चेंडूवर धावा येऊ शकल्या असत्या. एका धावेने स्कोर आता 18 वर गेलेला आहे. खराब चेंडूंची वाट बघावी लागणार आहे आणि वाट लावावी लागणार आहे. सीधा, बिल्कुल सीधा स्ट्रोक खेला वहां पर यश ने। देखना काफी दूर से खिलाड़ी आते हुए अब जाकर गेंद को फील्ड किया, लेकिन बल्लेबाजों ने इस बार सिंगल ही रन पूरा किया इस गेंद के ऊपर। स्ट्रोक तो अच्छा आया था वहां पर यश पाटिल के बल्ले से, बिल्कुल सीधा ये स्ट्रोक लगाया था, लेकिन उतने रन नहीं बटोर पाए बल्लेबाज। सिंगल की मदद से स्कोर अब आगे की तरफ पहुंचता हुआ 19 पर स्कोर। एकेका धावेचंही महत्व आहे, परंतु इथून आता मोठे फटके येणे देखील तेवढंच गरजेचे झालेले आहेत ते साई विवान संघासाठी. फिर से स्विच हिट लगा दिया वहां पर विश्वनाथ यादव। अब कहीं ना कहीं वहां पर कमाल की बल्लेबाजी करते हुए ये दूसरा सिक्सर आया है उनकी पारी का। फिर से वहां पर आदित्य को भेज दिया है बाउंड्री के बाहर 6 रनों के लिए। हीच सर मोठ्या खेळाडूची निशाणे असते. मोठ्या मॅच मध्ये मोठं प्रदर्शन आता या ठिकाणी विश्वनाथ जाधवच्या वतीनं बघायला मिळतोय. या ओव्हर मधील हा दुसरा रिव्हर्सचा षटकार आपल्याला बघायला मिळाला. फुल टॉस चेंडू होता आणि फुल टॉस वर आक्रमण हल्ला त्या ठिकाणी करण्यात आला. धावसंख्या धावफलकावरती या षटकाराच्या मदतीने आता 25 वर 50 प्लस जाण्याचा प्रयत्न करावा लागेल आणि त्या दिशेने आता वाटचाल सुरू झाली आहे साई विवान संघाची. क्या कमाल की बल्लेबाजी हो रही है, लगातार इस ओवर में ये तीसरा सिक्सर आ चुका है। तीनों सिक्सर उन्होंने स्विच हिट ही लगाया है। बहुत बढ़िया बल्लेबाजी वहां पर अब करते हुए विश्वनाथ यादव। पहले 3 ओवर में उतने रन नहीं आ पाए थे समीर, लेकिन अब यहां पर इस चौथे ओवर में बहुत बढ़िया बल्लेबाजी करते हुए। हॅव अ लुक ॲट दॅट ॲक्शन रिप्ले तुमच्या समोर.
जणू काही एखादा लेफ्टी बॅटर मैदानाच्या आतमध्ये डीडीच्या क्रीडांगणावरती आणि त्यानं हा षटकार खेळलाय, जसा फटका एक्झिक्यूट करण्यात आला. वा, विश्वनाथ जाधव कमाल करतोय. पालघर जिल्ह्यामधून अनेक मोठमोठ्या स्पर्धा खेळण्यासाठी तो ठाणे जिल्ह्यामध्ये रायगडामध्ये गेला, महाराष्ट्रभर गेला आणि आज BPL मध्ये देखील तो प्रदर्शन करतोय. अंडर प्रेशर, दबावाच्या स्थितीमध्ये सध्या आता संघाला चांगली साथ दिली आहे. तारणहार सध्या तरी तो बनलाय साई विवांसाठी. ऑन दी अप इस बार गेंद को खेल दिया वहां पर. विशु ने देखना है कि डीप से खिलाड़ी आते उसी बीच इस बार सिंगल ही रन पूरा किया. लास्ट गेंद के ऊपर एक सिंगल रन पूरा किया बल्लेबाजों ने. ओवर की समाप्ति भी होती हुई 4 ओवर का खेल यहां से समाप्त हो चुका. स्कोर अब जो बनाया गया है वो है 32 रन बन चुके हैं. आदित्य का जो ये ओवर रहा था वो महंगा ओवर रहा है. 21 रन खर्च किए उन्होंने. हालांकि पिछले ओवर में बहुत बढ़िया गेंदबाजी की थी, एक ही रन खर्च किया था और इस बार 21 रन आ चुके हैं. हो, पहिल्या षटकामध्ये आदित्यनं फक्त एकच धाव खर्च केली होती, परंतु या ओव्हरमध्ये 3 रिव्हर्सचे षटकार आपल्याला बघायला मिळाले विश्वनाथ जाधवच्या बॅटमधून आणि तब्बल 21 धावा आदित्य वाकडेनं या षटकामध्ये खर्च केल्या. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. पॉवर प्लेमध्ये 2 ओव्हरमध्ये फक्त 4 धावा होत्या, परंतु त्यानंतरचा आता पलटवार सुरू झालाय साई विवान टीमकडून. ऑल इंडिया आयकॉन विश्वनाथ सध्या कमालीचा खेळ त्यानं साकारलाय. चांगली इनिंग बिल्डअप करत असताना विवेक शेलार काय स्पेल पाहायला मिळाला. 2 ओव्हरमध्ये 10 धावा खर्च करत असताना 4 विकेट त्यानं प्राप्त केले. नेक्स्ट मैच AB स्पोर्ट्स वर्सेस रिग्नेश 11 रहाणाल. जी बिल्कुल, अगला जो मुकाबला रहेगा AB स्पोर्ट्स अल्ताफ बाली सर और इरफान हदीस अंसारी फैम टीम, और दूसरी तरफ हम देखेंगे रिग्नेश 11 रिग्नेश पाटिल फैम टीम. दर्शन बांदेकर टीमचा आयकॉन खेळाडू होता, गोलंदाजी करण्यासाठी येतोय आणि आता स्ट्रायकिंग एंडला विश्वनाथ असेल. आयकॉन वर्सेस आयकॉन असं आता युद्ध मैदानाच्या आतमध्ये आपण बघणार आहोत. 26 धावांवर सध्या बॅटिंग करतोय. 14 बॉलमध्ये विशू. दर्शनचा पहिला बॉल स्लॉग हिट, हवे ते बॉल, विकेटची संधी मिड विकेटला. चांगला झेल सौरभनं त्या ठिकाणी पकडलाय आणि अखेर विश्वनाथ जाधवच्या खेळीचा अंत या ठिकाणी होतोय. दर्शन बांदेकरला मिळते सफलता. 6वां धक्का. ये अच्छा बैटल भी था क्योंकि दोनों ही ऑल इंडिया खिलाड़ी थे और पहली गेंद पर फंसा लिया वहां पर दर्शन ने. विश्वनाथ जाधव इस वक्त आउट होकर वापस जाते हुए, लेकिन जिस तरह से उन्होंने आज बल्लेबाजी की है, समीर बहुत ही बेहतरीन वो बल्लेबाजी कर रहे थे और उस वक्त उन्होंने बल्लेबाजी की जब टीम बहुत ज़्यादा कठिनाइयों में थी. हो, परंतु अजूनही अपेक्षा त्याच्याकडून भरपूर होत्या, कारण अजूनही 12 बॉल शिल्लक होते आणि आता फायनली दर्शन बांदेकरनं पहिल्याच बॉलवर डगआउटचा रस्ता दाखवला विश्वनाथला. 32 धावा स्कोर कार्डवर. 6 खेळाडू आतापर्यंत बाद झालेत. षटक क्रमांक 5वं मार्गस्थ असताना आता फलंदाजी करण्यासाठी सुजित येतोय मैदानामध्ये. यश पाटील आणि सुजित ही जोडी आता तुम्हाला पाहायला मिळेल. बांदेकर खरं तर बॅटिंगमध्ये मागच्या दोन्ही मॅचेसचा विचार केला, कॅप्टन अक्षय कासारने सांगितलं की थोडीशी मिसअंडरस्टँडिंग झाली आहे, आमच्या प्लॅनिंगमध्ये थोड्या चुका झाल्यात, परंतु आता या मॅचमध्ये त्या भरून काढण्याचा प्रयत्न केलाय आणि कमालीची गोलंदाजी विवेकनं स्पेशली सुरुवात चांगली करून दिली आणि त्याच्यानंतर दबाव आता पूर्णपणे टाकलेला तो साई विवान संघावर. जी बिल्कुल, जिस तरह से पिछले 2 मुकाबले उनके रहे थे वो उतने अच्छे नहीं रहे. हालांकि दोनों टीमों की जो शुरुआत हुई है वो उतनी अच्छी नहीं इस भिवंडी प्रीमियर लीग में. ओ, लेन बॉल होता यावेळेला. पुन्हा मोठा फटका खेळायचा होता. स्विंग अँड मिस. डॉट बॉलनं सुरुवात सुजितच्या विरोधात दर्शननं केली. धावसंख्या पुन्हा थांबलेली आहे. पहिल्या षटकामध्ये धावा नाही कमी आल्या, त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा कमी आल्या, थर्ड ओव्हरमध्ये 7 धावा आल्या, चौथ्या ओव्हरमध्ये 21 आल्या, परंतु आता 5व्या षटकामध्ये दर्शननं चांगली सुरुवात केली आहे. सुजित समोर यावेळेला पुलर लेनचा बॉल होता. हलक्या हातानं ड्राईव्ह करत असताना कव्हर क्षेत्रामध्ये एका धावेसाठी, एका धावेने स्कोर 33 वर स्ट्राइक रोटेट करताना यश पाटीलकडे आता स्ट्राइक एंड. लगातार बहुत ही बेहतरीन गेंदबाजी. 5वें ओवर में भी जिस तरह से यहाँ पर अब तक दर्शन बांदेकर ने गेंदबाजी की, पहली गेंद पर एक बड़ी सफलता उनको मिली थी. जो बल्लेबाज उनके लिए खतरा बने हुए थे उनका विकेट उन्होंने हासिल किया था पहली गेंद के ऊपर. जरूर. ओ, लेट कट. फक्त दिशा दाखवली आहे. बॅकवर्ड ऑफ दी पॉइंटला फिल्डर येत आहेत बॉलवर. बॅटचा फेस ओपन करत असताना वेगाचा वापर जरूर केला गोलंदाजाच्या, परंतु फिल्डर सेट केलेला आहे. बघा, ज्या वेळेला तुम्ही गोलंदाजी करत असतात तुम्हाला ते माहिती असणं गरजेचं आहे की कुठे क्षेत्ररक्षण लावावं. कॅप्टन सोबत ती चर्चा होणं गरजेचे असते.
आणि जरूर ज्या क्षेत्ररक्षणानुसार गोलंदाजी देखील होणं गरजेचे असते आणि ती गोलंदाजी दर्शन बांदेकर करतोय. एकेका धावेने स्कोर पुढे नेण्याचा प्रयत्न, 34 धावा स्कोर कार्डवर. मोठ्या फटक्यांना सुरुवात करावी लागेल. हो, यावेळेला परफेक्ट वाईड यॉर्कर, जबरदस्त चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. आणखी एक निर्धाव. स्ट्रायकिंग एंडला सुजित थोडासा लेट ऑर्डर मध्ये जरूर आला, परंतु स्ट्रगल करतोय. एक चांगला फिनिशर आहे, परंतु तो खेळ त्याला इथे साकारावा लागेल. आतापर्यंत 2 निर्धाव. फुल टॉस बॉल, इथे बॉल हवेत आहे, भरपूर उंच गेलाय, लांब जाणार का? फिल्डर जज करतोय विवेक शेलार, परंतु त्याच्या आवाक्या बाहेर आणि बॉल लॉन्ग ऑनच्या पलीकडे. षटकार. कहीं ना कहीं ये खराब गेंद रही थी दर्शन बांदेकर की. फुल टॉस ये गेंद रही है और इस फुल टॉस गेंद को पनिश कर दिया वहां पर बल्लेबाज सुजीत पाटिल के बल्ले से. इस वक्त बहुत ही बेहतरीन ये सिक्सर आता हुआ वाडिश लॉन्ग ऑन की दिशा में गेंद इस बार निकल गई. मस्तक पे दस्तक भी इस बार दिया वहां पर बल्लेबाज ने. विवेक शिलार वहां पर मौजूद रहते, उनके सर के ऊपर से गेंद को निकालते हुए. जबरदस्त फटका आणि त्या फटक्याची गरज देखील होती. 5 षटकांचा खेळ संपन्न झाला आणि 40 धावा स्कोर कार्ड वरती तुम्हाला बघायला मिळतात. 40 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट आफ्टर 5 ओव्हर. 5 षटकांनंतर स्थिती तेवढी चांगली दिसत नाहीये फलंदाजी करणाऱ्या संघाची, कारण या मैदानावर ज्या वेगानं धावा बनतात. काल आपण मजरगाण पाहिलं, 100हून जास्त धावा देखील एका टीमनं बनवल्या होत्या. म्हणून इथून आता मी म्हणेल की या अंतिम ओव्हरमध्ये आणखी 15 ते 20 धावा आल्या तेव्हा कुठे एक फायटिंग टोटल होऊ शकते. परंतु आता अंडर फ्लड लाईट्समध्ये थोडासा गेम वेगळा असतो, दिवसामध्ये गेम थोडासा वेगळा असतो. परंतु एक फायटिंग टोटल सेट मी म्हणेल 55 ते 60 धावा जर का स्कोर कार्डवरती बनवल्या तर डेफिनेटली आपल्याला पाहायला मिळेल. जी बिल्कुल समीर, कल हमने देखा था कि फ्रेंड सर्कल ने 123 रन बनाए थे. भावेश पवार और प्रथमेश राठौड़ उन्होंने बैट कैरी किया था. दोनों ही बल्लेबाज जो रहे थे वो आउट नहीं हुए थे लास्ट गेंद तक. सर्वात मोठी भागीदारी म्हणजेच ती बघायला मिळाली होती आपल्याला. प्रतीक वाकडे आता गोलंदाजी करण्यासाठी येतोय. 40 धावा स्कोर कार्डवर. यश बॅटिंग करतोय 3 बॉलमध्ये 3 धावांवर 100च्या स्ट्राईक रेटनं. आणि सुजित 2 चेंडू डॉट खेळला, परंतु दर्शनच्या शेवटच्या बॉलवर त्याने एक षटकार मारला. थोडासा मोमेंटम आपल्या बाजूने घेण्याचा प्रयत्न केलाय, परंतु अंतिम षटक आता महत्वाचं. 40 धावा स्कोर कार्डवर. डेथ ओवर में आएंगे गेंदबाज प्रतीक. पहली गेंद वहां पर बिल्कुल बहुत ही बेहतरीन गेंद रही है, खोद कर निकाला है इस गेंद को बल्लेबाज ने और एक सिंगल रन पूरा करेंगे इस गेंद के ऊपर यश पाटिल. लास्ट ओवर का खेल यहां से शुरू हो चुका है. डेथ ओवर में गेंदबाजी के लिए प्रतीक को बुलाया गया है. हालांकि पहली गेंद अच्छी रही थी वहां पर बल्लेबाज से थोड़ा सा दूर की तरफ गेंद को रखते हुए, और इस सिंगल के साथ टीम का स्कोर 41 पर पहुंचा दिया वहां बल्लेबाज ने. यश पाटिल वहां पर मौजूद है जो अच्छी बल्लेबाजी करते हैं, और सुजीत ने पिछले ओवर में एक सिक्सर आया है उनके बल्ले से. अब लेकिन ये देखना होगा समीर के जो बची हुई 5 गेंदें उसमें और कितने रन बनाएंगे साई विहान के बल्लेबाज. बहुत बढ़िया गेंद, बहुत ही बेहतरीन गेंद इस बार रही है. गेंद की लाइन में जरूर आए थे वहां पर बल्लेबाज, लेकिन गेंद और बल्ले के बीच में संपर्क नहीं हो पाया है. एक और कमाल की गेंद वहां पर वाइट यॉर्कर ये गेंद रही है. बॅटला येऊच दिलं नाही त्या ठिकाणी. इतका वेगानं बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय. निर्धाव चेंडू येतोय. डॉट गेंद भी ज्यादा खेली गई है इस इनिंग में, लेकिन इस बार देखना है वहां पर ऊपर की तरफ गेंद को खेला है लॉन्ग ऑन का खिलाड़ी गेंद के नीचे आते हुए, और सुजीत पाटिल की पारी का भी अब यहां पर अंत होता हुआ. साई विहान को लगने वाला ये 7वां झटका. थोडासा आता या ठिकाणी कंट्रोल मध्ये नव्हता बॅटर. हा फुल टॉस समोर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न होता. चांगला झेल विवेकने त्या ठिकाणी पकडला. लॉंग ऑफ मधून सरळ बॉल खाली आला आणि प्रतीक वाकडेला देखील आता सफलता मिळाली आहे. धावसंख्या धावफलकावरती 41 असताना 7वा धक्का लागलाय तो साई विहान संघाला. विकेटें भी अगर हम देखें समीर तो थोड़े थोड़े अंतराल पर विकेटें भी गिरी है. पहले 4 ओवर में जिस तरह से गेंदबाजी हुई थी वो बहुत ही बेहतरीन रही थी. इकतालीस पर अब 7 विकेट हो चुकी है. नए बल्लेबाज अब आए हैं सौरभ माली. फिर से एक और अच्छी गेंद, बहुत बढ़िया गेंद इस बार रही है. सौरभ हो ही रहे, सौरभ माली का भी आना बाकी है.
बॅटिंगमध्ये खरं तर खोली भरपूर साई विवांमध्ये बघायला मिळाली, परंतु खेळ एकाही फलंदाजाला विश्वनाथ जाधव वगळता चांगला करता आलेला नाही आणि त्याच्यामुळे ही स्थिती आपल्याला बघायला मिळते. सध्या तरी टीमची 42 स्कोर कार्डवरती लागल्यात. 42 पर स्कोर. फिर से वहां पर देखना, इस बार ऊपर की तरफ गेंद को खेला है यश ने. गेंद के नीचे वहां खिलाड़ी आते हुए, लेकिन इस बार कैच ड्रॉप हुआ है. बहुत ज्यादा ऊपर की तरफ गेंद को खेला वहां यश पाटिल ने. हो, भरपूर उंच बॉल गेला होता आणि आता तिथे टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आली आहे धावबादसाठी. झेल जरूर त्या ठिकाणी ड्रॉप झाला, परंतु आता रनआउट करण्याची जी संधी होती ती जरूर त्या ठिकाणी स्वीकारले, परंतु तो धावबाद आहे का ते आपल्याला आता बघायला मिळेल. टीव्ही अंपायर आपल्यासोबत जोडले जातील. हे पहा, खूप चांगला या ठिकाणी प्रतीक वाकडेचं बॉल कलेक्शन आणि त्याच्यानंतर थेट यष्टांना निशाणा साधण्याचा प्रयत्न. अगदी स्लो मोशन मध्ये या ठिकाणी बघायला मिळतोय. जबरदस्त टेलिकास्ट प्रिन्स मूवीज. आणि प्रथमतःच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सध्या आपण पाहतो की लेग बिफोर द विकेटसाठी देखील DRS उपलब्ध केलेला आहे. किंग ऑफ लाईव्ह टेलिकास्ट नॉट आउट. टीव्ही अंपायरचा आता निर्णय आलेला आहे. फलंदाज सेफ, नाबाद आणि एकूण आता 2 धावा त्या ठिकाणी जोडल्या गेल्या. स्कोर कार्डवरती धावा झालेल्या त्या 2 धावांच्या मदतीने 44. डावातील शेवटचा बॉल यानंतर AB स्पोर्ट्स वर्सेस रिग्नेश 11. वन मोर बिग मॅच. यानंतर आणखी एक मोठा सामना तुम्हाला बघायला मिळेल. प्रतीक वाकडे स्ट्रायकिंग एंडला बॅटर आता यश पाटील. खोला टाकला यॉर्कर लेन, अक्षरशः खोदून काढावा लागला हा बॉल. ज्या पद्धतीने बरोबर यॉर्क लेत होता आणि पुन्हा आता धावबादची संधी यावेळेला नाही वाचणार. शेवटच्या बॉलवर धावबादच्या स्वरूपामध्ये सौरभला मैदान सोडावं लागेल आणि याचबरोबर 6 षटकांचा खेळ देखील संपन्न. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती झाल्या एकूण 45-46 धावांचं लक्ष असेल सामना जिंकण्याकरिता NK आणि विहान खांडवल संघाला. जाऊया आपण टॉस करण्यासाठी, ज्या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये आता तुमच्यासोबत जोडले जातील वॉइस ऑफ ठाणे मिस्टर सिद्दीक भाबे सर आणि त्यांच्या सोबतीला को अँकर रेश्मा मयेकर. थँक्यू. नमस्कार अँड अ व्हेरी वॉर्म वेलकम. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. BC4 अँड अल्ताफ शेख बाली प्रेझेंट्स भिवंडी प्रीमियर लीग सीझन 6. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत रिग्नेश 11 वर्सेस AB स्पोर्ट्स. माझ्यासोबत दोन्ही टीम्सचे कॅप्टन्स आणि माझे को होस्ट सिद्दीक भाबे सर जॉईन झालेले आहेत. मी विनंती करेन सुभाष ठाकरेजी यांना की त्यांनी आमच्यासोबत जॉईन व्हायचं आहे. आपल्या शुभ हस्ते वेलकम बुम बुम सुभाष ठाकरे जी. देखिए BC4 भिवंडी प्रीमियर लीग जो है अल्ताफ बाली के साथ ये 3 लोग दिए बाती का साथ है. सुभाष ठाकरे, बंटी शिल्के और अमोल पाटिल. यस जी हाँ. चलिए टॉस कॉइन एक बार दिखाना चाहती हूँ. कॉइन के एक साइड पर आप देख सकते हो चेयरमैन मिस्टर मांगीलाल पालीवाल और कॉइन के दूसरी साइड पर है BPL. आपको कॉल देना है चेयरमैन या फिर BPL. हु इज गोइंग टू कॉल? BPL. BPL is the call, sir. Please do the honor and its chairman. Thank you, Subhash sir. रिग्नेश 11 टीमचा परफॉर्मन्स तुमच्या मॅचपासून खूप चांगला आहे. म्हणजे तुम्ही जेव्हापासून सुरुवात केली आहे तेव्हापासून कॉन्स्टंट आहे. 2 मॅचेस ऑलरेडी तुम्ही जिंकलेले आहात. आता तिसरी मॅच असेल, ही पण जिंकला तर क्वालिफायरमध्ये जाल. काय स्ट्रॅटेजी आहे? टॉस किती इम्पॉर्टंट होता? टॉस भरपूर इम्पॉर्टंट होता. स्ट्रॅटेजी काय नाही, फक्त जिंकण्याचं आहे. सगळ्या प्लेयरनी चांगला परफॉर्मन्स द्यावा. टॉस जिंकून काय डिसिजन असेल? फिल्डिंग. किती एन्जॉय केलंय भिवंडी प्रीमियर लीग? भरपूर एन्जॉय केलं. नक्की? हो. मग जरा हसून सांगा. श्याम चौधरी, इम्पॉर्टेंट मैच.
2 जीते 1 हारा है। टॉस जीतते तो क्या करते? फील्डिंग ही करते थे। अब आपको बल्लेबाजी करना है। क्या टीम के बैटिंग ऑर्डर में कोई चेंजेस? हाँ, चेंजेस होगा और देखने मिलेगा आपको। देखिए, पिछले 2 मैचेस में आपने टिक के बल्लेबाजी की, टीम जीती। कहीं ना कहीं आप जल्दी आउट हुए, बैटिंग ऑर्डर पे दबाव आया। तो हम एक उम्मीद करें कि एक फाइटिंग टोटल रिग्नेश 11 के सामने रखेंगे। हाँ, ज़रूर अच्छा स्कोर खड़ा करने की कोशिश करेंगे और जीतने की कोशिश करेंगे। उम्मीद करें कि डू और डाई के मैच में हमने अक्सर देखा है करण अंबाला हाई परफॉर्मेंस देते हैं। आशा करते हैं आप कि आपके आइकॉन इस मैच में आला क्वालिटी परफॉर्मेंस देंगे। हाँ, ज़रूर वो अपना 100% देने की पूरी कोशिश करेंगे और बाकी प्लेयर है वो भी अपना 100% देने की पूरी कोशिश करेंगे। ऑल द बेस्ट। So, ladies and gentlemen, news from the toss box. Rignesh 11 won the toss and choose to bowl first. जरूर देखेंगे इस नेक्स्ट मैच में भी किसकी होती है जीत और किसकी होती है हार थोड़ी देर बाद। टिल देन ओवर टू यू कॉम बॉक्स, बट बिफोर दैट अब हम यहाँ पर ग्रैंड एंट्री करने वाले हैं। देखिए, ये BC4 का शो है, ये अल्ताफ बाली का शो है, ये भिवंडी प्रीमियर लीग सीजन 6 है और यहाँ पर आप हर बार कुछ ना कुछ अलग देखेंगे, चाहे वो एंट्रीज हो या फिर न्यू अलग अलग चीजें हो, सब कुछ आपको यहाँ पर दिखाई देगा। और अब हम आगे बढ़ने वाले हैं ग्रैंड एंट्री की तरफ। साई विवान, एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या टीम साई विवान। पायरोसच्या मधून साई विवान यांची ही टीम एंट्री भिवंडी प्रीमियर लीग सीझन 6 मध्ये आपण पाहत आहोत। आणि त्यानंतर NKN विहान स्पोर्ट्स ओपनिंग पेअर भिवंडी प्रीमियर लीग सीझन 6 आजचा तिसरा दिवस। ग्रुप बी चे मॅचेस आपण पाहत आहोत। ही मॅच जी आहे ती होत आहे साई विवान वर्सेस NKN विहान खांडवळ। जोरदार टाळ्यांनी त्यांच्याही ओपनिंग पेअरचं आपण स्वागत करणार आहोत। नाउ बॅक टू क्रिकेट, ओव्हर टू यू कॉम्बॉक्स। तडाख्यात एंट्री झाली आहे दोन्ही टीमची आणि आता 36 बॉलमध्ये 46 धावा करायचे। टार्गेट तसं पाहिलं तर छोटं आहे आणि केलं तर कठीणही आहे आणि ते करावं लागेल कारण भिवंडी प्रीमियर लीग तुम्ही खेळताय। खूपच दमदार असं आयोजन यावर्षी या 6व्या पर्वाचं भिवंडी प्रीमियर लीगचं। इम्पॅक्ट बॅटर आलाय। योगेश्वर ॲज अ इम्पॅक्ट प्लेयर मैदानामध्ये खेळण्यासाठी आलाय। या मॅचमध्ये अक्षय कासारच्या बरोबरीने टार्गेट छोटं आहे परंतु कठीण करावं लागेल गोलंदाजीच्या जोरावर आणि फर्स्ट ओव्हर गोलंदाजीसाठी वैभव। बिल्कुल 46 की चुनौती है, लेकिन कभी उठा के देखिए लीग फॉर्मेट में ये होता है कि लो स्कोरिंग मैच रहता है और बहुत कट टू कट जाता है। आणि मागच्या मॅचमध्ये 47 धावा एकट्याने बनवल्या होत्या। अक्षय कासारने एकटा लढला होता। पहिला बॉल पायातला होता, बरोबर डिग आउट केल्या ऑन साइडला डीप मध्ये फ्लिक करत असताना एक सिंगल तिथे कंप्लीट होईल। खातं उघडलंय टीमचं। NKN विहान खांडवळचं टीमची धावसंख्या 1। मेरे ख्याल से खाता खुला है वहां पर योगेश्वर का। NK स्पोर्ट के सामने 46 की चुनौती है। अगला मुकाबला क्लैश ऑफ टाइटंस AB स्पोर्ट बनाम
रिग्नेश एलेमन. अक्षय कासार आता स्ट्रायकिंग एंडला, वैभव माळीच्या समोर. चांगला बॉल फ्रंट फुटवर कमिट झाला बॅटर आणि सरळ बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. बरोबर टप्पा वैभव माळीचा या ओव्हरमध्ये. देखिए जानबूझ के दूर रखा था गेंद को ताकि कासार ऑफसाइड के बहुत अच्छे प्लेयर हैं, स्ट्रेट भी अच्छा खेलते हैं, स्लाइस करना चाहते थे, बल्ले के करीब से गेंद विकेट कीपर के पास. परत एक वेळा वैभव तयार. हाफ ट्रॅकर होता, लेग स्टंपवरचा बॉल, पंचांचा इशारा येतो वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. मेजवानी होती परंतु अक्षय कासारला मोठ्या फटकेमध्ये परावर्तित हा बॉल करता आलेला नाहीये. Side arm ball, I think, cutting back to the right-handed batsman, and there is an opportunity because loosener from Vaibhav Mali. 2 रन स्कोर बोर्डवर. हा बॉल पुढे टाकला होता, ड्राईव्ह खूप चांगला केलाय मिड ऑफला. वाईडिश मिड ऑफ मध्ये जाऊन हा बॉल अडवण्याचा प्रयत्न आणि त्याच्यामध्ये यश आलंय. एक धाव मिळताना दिसेल अक्षयच्या खात्यात. बढ़िया फील्डिंग किरण पाटिल की, लगभग कुछ रन बचाते हो अपने टीम के लिए. ये देखिए अच्छा एफर्ट था, बाएं हाथ के गेंदबाज है और बाएं हाथ पे ही उनके गेंद आई थी. आणि म्हणूनच चांगला एफर्ट तिथे पाहायला मिळाला. इम्पॅक्ट प्लेयर ऑन साईडला बॅटचा स्विंग चांगला योगेश्वरचा. दुसरी धाव आता त्याच्या खात्यामध्ये जाईल. 2 वर पोहोचला योगेश्वर. टीमची धावसंख्या 3. टीमची धावसंख्या 5. योगेश्वर आता 3 वर. हालांकि वैभव माली एक अच्छे ऑलराउंडर है, गेंदबाज भी है, लेकिन यहाँ आपको विकेटें लेना होगी. चांगला फटका गॅप मध्ये चाललाय. एक टप्पा घेत वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा येतील अक्षय कासारच्या बॅटमधून. कमाल का पिकअप शॉट ऑन द राइज खेला है. देखिए सिर काफी स्थिर था, ऑन द राइज खेला और गेंद मिड ऑन के ऊपर से वाइडिश लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर 4 रन. चांगली बॅटिंग. मागच्या मॅच मध्ये देखील 47 धावांची धुवाधार बॅटिंग त्याच्याकडून पाहायला मिळाली. बॅट बघा त्याची, वरच्या बाजूला बरोबर बॅलन्स करून ठेवली आहे. ओ लॉफ्टेड फटका एक्स्ट्रा कव्हर रीजन मध्ये. वाईडिश लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये स्टँड अँड डिलिव्हर्ड षटकार. फेवरेट जोन है उनका, फेवरेट जोन है उनका, बहुत स्ट्रॉन्ग जोन है उनका. शॉट की टाइमिंग देखिए, हाफ वॉली थी, आंखों के नीचे उछाल दिया गेंद को. एक्स्ट्रा कवर में गेंद जब बल्ले से निकली ना तो उस पर मोहर स्टैम्प लगा हुआ था 6 रन का. आउटस्टैंडिंग स्ट्रोक प्लेड बाय कासार. जहां से उनने बारी समाप्त की थी वहीं से शुरू किए. 14 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये. स्टँड अँड डिलिव्हर्ड फोटोजेनिक शॉट आणि त्यानंतर पोज देत असताना या बॉलवर अक्षय कासार. फर्स्ट ओव्हर कंप्लीट आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर एनकेएन विहान खांडवळ या टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 14. एक ओवर की समाप्ति, रन बने 14. एनके स्पोर्ट खांडवल पीछा कर रही है 46 रनों का. सुजीत पाटिल साहब इस वक्त डगआउट में बैठे हुए हैं, उनका भी हार्दिक स्वागत है. जबकि बंटी शिल्के जी वीआईपी डाइस पे और काफ़ी निराश भी है. जिस तरह साई विवान ने इस वक्त पूरे बीपीएल में खेला है. दूर वाले छोर से विश्वनाथ जाधव, पहली गेंद है जनगॉन. पहिल्याच बॉलवर विकेट आली आहे विश्वनाथ जाधवच्या खात्यामध्ये आणि योगेश्वर तो इम्पॅक्ट टाकू शकलेला नाहीये या मॅच मध्ये. ज्याच्यासाठी त्याला पाठवलं होतं त्याला पाचारण करण्यात आलं होतं आणि कटरचा खूप चांगला वापर करतो विश्वनाथ जाधव. पहिलाच बॉल बाहेर निघणारा लेफ्टी बॅटरसाठी बॅटची कडा घेत असताना विकेट कीपरने झेललाय आणि योगेश्वर ची विकेट इथे गमावली आहे टीमने. पहिला धक्का बसलाय एनके स्पोर्ट्स खांडवळला. फिर से देखते हैं अल्ट्रा स्लो मोशन में आता हुआ ये रिप्ले. ये 2 इन्वेंशन प्रिंस मूवीज की देन है और यहाँ पर
डीआरएस एलबीडब्ल्यू के लिए आया, ये सोच है उस व्यक्ति की जिसने क्रिकेट में बहुत सी चीज़ें नहीं लाई है। गो ईस्ट और वेस्ट, अल्ताफ बाली इज द बेस्ट। 14 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। टाइम आउट का एक रूल है क्रिकेट में। हालांकि पिछले बीपीएल में करण कासार को 14 जनवरी को हेमंत शेट्टी और मुन्ना पठान ने टाइम आउट घोषित किया था। नए बैटर मैदान में आते हुए संकेत दलवी, नानकर के बहुत अच्छे बैटर हैं। अपने अंदाज से किरण पवार जिस तरह का चश्मा पहनते हैं उसी तरह का वो भी लगा के हैं, लेकिन पहना नहीं। कुणाल सर, ये सच है कि किरण पवार की आंखों में गेंद लगी थी, उसके बाद से उस तरह का कवरिंग चष्मा पहनते? हा सुप्रीमो ट्रॉफी शॉर्ट बॉलचा वापर झाला त्याच्या समोर. त्याच्या अगोदर त्याने बॉलरच्या विरुद्ध तो षटकार मारला होता आणि नंतर शॉर्ट बॉल त्याच्या चेहऱ्यावर त्याच्या डोळ्यावर लागला, मग तो हॉस्पिटलाइज झाला. आमदार संजय पोतनीस यांनी खूप मोठं योगदान तिथे दिलं आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं आय प्रोटेक्टिंग गिअर जास्त वापरले जाऊ लागले क्रिकेटमध्ये. अनेक खेळाडू वापरतात, किरण पवार, अक्षय पवार दोन्ही भाऊ वापरतात. त्याच्या अगोदर ऋषी नाईकला आपण पाहिलंय जो वहाळचा आहे. रायगड क्रिकेटमध्ये अनेकांच्या चेहऱ्यावर ते आय प्रोटेक्टिंग गिअर आपल्याला पाहायला मिळालेत. संकेत दलवी ने हल्के से गेंद को पुश किया, डीप कवर में 1 रन। खाता खुला संकेत दलवी का। कुल स्कोर एनके स्पोर्ट खांडवल का पहुंचा है 15 रन 1 विकेट। लक्ष्य है 46 रनों का। खड़े खड़े गेंद को उछाल दिया है, मस्तक पे दस्तक, पहले बाउंस पे 4 रन। क्या बल्लेबाजी कर रहे हैं अक्षय कासार। कडक बॅटिंग अक्षय कासार मैदानामध्ये आलाय तेव्हापासून त्याच्या बॅटमधून जागेवरूनच तो फटके सजवतोय. मागच्या मॅचमध्ये त्यांनी 47 धावा अशाच केल्या होत्या. एक्स्ट्रा कव्हरचं जे क्षेत्र आहे वाडिश लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर, तिथे खूप चांगला खेळ त्याचा राहिला. स्ट्रॉंग आहे त्याचा झोन त्या साईडला आणि तिथेच बरोबर तो मारतो. यावेळेला मिड ऑफला क्लिअर करून चौकार मारलाय. यस, ओवर हेड ऑफ द मिड ऑफ। इस मर्तबा स्विच हिट करना चाहता। कहते हैं घी जब सीधी उंगली से निकल रहा हो तो टेढ़ा नहीं करना चाहिए। विश्वनाथ यादव भी ऑफ कलर लगे बॉलिंग में। हालांकि बल्लेबाजी इस मैच में अच्छी की। कुल मिलाकर 19 रन 1 विकेट। अंडर 50 का जो टोटल है वो थोड़ा मानसिक दबाव नहीं बढ़ाता है। इस मरतबा अच्छी गेंदी, ऑफेंसिव टर्न कर दिया। वाइडिश डीप मिड ऑन में 1 रन। सिंगल आली आहे. टीमची धावसंख्या 20. टार्गेट या मॅचमध्ये तसं पाहिलं तर छोटं आहे, पण सध्या तो संघर्ष पाहायला मिळेल या मॅचमध्ये, कारण 25 बॉलमध्ये 26 धावा करायचे. रन बॉल इक्वेशन आलं आता या मॅचमध्ये. विश्वनाथ यादव, ब्लैक डायमंड ऑफ टेनिस क्रिकेट, इस मरतबा स्विंग कर दिया है, भिंगड़ी है, मस्तक पे दस्तक, 6 रन। गजब का भिंगड़ी शॉट। कडक शॉट, काय फटका सजवलाय. आय प्रोटेक्टिंग गिअरची देखील कमाल आहे, कारण असे जे बॅटर आहेत हे मग निडर होऊन खेळतात. आल्या आल्या त्याच्या बॅटमधून बॅटचा स्विंग पहा, तडाखा पहा, समोर कोण गोलंदाज आहे याच्याशी काही घेणं देणं नसतं अशा बॅटरला. आणि नानकरचा खेळाडू आहे संकेत दळवी, त्याच्या बॅटमधून सिक्सर आला. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 26. मी मगाशी चर्चा करत होतो किरण पवारची, ज्यावेळेला सुप्रीमो ट्रॉफी ही स्पर्धा रंगलेने हा पहा, हा लगेच दाखवण्यात आले या सगळ्या गोष्टी पहा. याच्या अगोदर त्यांनी षटकार मारला होता आणि मग त्याच्या तो चेहऱ्यावर बॉल लागला बॉलरचा आणि मग किरण खाली पडला आणि मग त्याला हॉस्पिटलाइज करण्यात आलं होतं. प्रथमेशची कमाल आहे. प्रथमेश पाटील प्रिन्स मूवीज वर सध्या टेलिकास्ट करत असताना आणि मग आपण पाहिलं की किरण पवारने त्याच्यानंतर आय प्रोटेक्टिंग गिअरचा वापर केला. त्याच्या अगोदर वहाळचा ऋषी नाईक असंच आय प्रोटेक्टिंग गिअर वापरायचा, मग अक्षय पवार आणि आता सध्या आपण पाहतोय संकेत दळवीला. मरता क्या न करता किरण पाटिल को मोर्चे पे लगाया गया है। कॉटरेल ऑफ भिवंडी, हालांकि बची हुई 24 गेंदों में केवल 20 रन चाहिए। आणि त्यामुळे इथून पुढे मला असं वाटतं की अनेक खेळाडू आय प्रोटेक्टिंग गिअर्सचा वापर करतील. त्याच्यामुळे ज्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत त्यांच्यासाठी देखील एक वेगळा व्यवसाय निर्माण होऊ शकतो. बॉल हवेत आहे, बॅटचा चेहरा लवकर क्लोज केला, नॉन स्ट्रायकिंग एंडला रनआउटची संधी होती.
कारण अनेक स्पोर्ट्सवेअर ब्रँड आहेत जे स्पोर्ट्ससाठी इक्विपमेंट बनवतात. मग बॅट असेल, ग्लोव्ज असेल, त्याचबरोबर टी शर्ट, ट्रॅक्स असतील, त्यांच्यासाठी देखील एक वेगळा बिझनेस निर्माण केला जाऊ शकतो या आय प्रोटेक्टिंग गिअरच्या माध्यमातून. आणि इंस्टाग्रामवर सध्या भरपूर रील्स देखील आय प्रोटेक्टिंग गिअरच्या व्हायरल आहेत, त्याच्या किमती देखील आहेत आणि त्यातल्या त्यात अनेक खेळाडूंनी ते मागवलेले देखील आहेत. परंतु आता सध्या टीमची धावसंख्या 26. ऑन साईडला एक सिंगल ते मिळताना दिसेल. आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये काही ग्लासचा वगैरे वापर होत नाही. आय प्रोटेक्टिंग गिअर म्हटल्यानंतर समोर हे संपूर्ण जे आच्छादन असतं हे मेटलचं आच्छादन आपल्याला पाहायला मिळतं. नाकाच्या वर तो आय प्रोटेक्टिंग गिअर बरोबर फिट बसतो. मागे त्याला एक स्ट्रॅप असते आणि त्याच्यावर तुम्ही ॲडजस्टमेंट करू शकता तुमच्या चेहऱ्यानुसार त्या स्ट्रॅपवर किती फिट तुम्हाला पाहिजे. या सगळ्या गोष्टी सध्या दाखवल्या जातात प्रिन्स मूवीजवर. याची माहिती मी फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 27 लॉस ऑफ 1 विकेट. किरण ओ चांगला बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, हलकीशी अपील पाहायला मिळाली. बॉल पायावर लागलाय असं दिसतं आणि पंचांचा इशारा लेग बाय. अच्छी बॉलिंग कर रहे हैं किरण पाटिल. या लेग बाय सह टीमची धावसंख्या 28. आता अक्षय कासार आलाय फलंदाजीसाठी. भविष्यात कदाचित हेल्मेटचाही वापर होऊ शकतो टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. पायावरचा बॉल होता, लेग स्टम्पच्या हलकासा बाहेर चाललाय. पंचांचा इशारा वाईड बॉल. मला आठवतंय मी भिवंडीमध्येच कॉमेंट्री करत असताना बोललो होतो की नक्कीच ज्यावेळेला DRS वापरले जातील, LBW साठी DRS येतील, त्याचाही वापर भिवंडी क्रिकेटमध्ये झाला. प्रिन्स मूवीजने तो इथे करून दाखवला. इथून पुढे मला हे वाटतंय की स्निकोमीटर, अल्ट्राएज देखील टेनिस बॉल क्रिकेटमध्ये येईल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्पीडोमीटर, बॉलरचा स्पीड चेक होईल आणि तो देखील स्क्रीनवर येईल. हे देखील दिवस काही मागे नाही आहेत, जास्त दूर नाही आहेत, लवकर येतील. बॉल मागे चाललाय, टर्न होतोय, शॉर्ट थर्डला बॉल अडवला जाईल. तोपर्यंत एक रन. या सिंगलच्या मदतीने धावा झाल्या 30. ही सगळी उत्क्रांती आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जी भविष्यात आपल्याला पाहायला मिळेल. नो डाऊट सध्या ज्यावेळेला जिओ हॉटस्टारवर स्पर्धा दाखवली जाते, त्याचबरोबर सोनी लिव्हवर स्पर्धा दाखवली जाते, ISPL, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी दिसतात. परंतु लोकल टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील या गोष्टी येतील. ते दिवस जास्त दूर नाही आहेत. अपील केली परत एक वेळा पंचांकडे, ती अपील फेटाळून लावली. आणखीन एक डॉट बॉल सध्या किरण पाटीलचा पाहायला मिळालाय. सही कहा आपने, क्योंकि बदलते रहना दुनिया की रीत है और ये बदलाव क्रिकेट में भी रहेगा. आइए देखते हैं अपील को क्यों रिजेक्ट किया था. क्योंकि इम्पैक्ट आउटसाइड द लेग स्टंप था. पुल लगाना चाहते थे, उछाल को भाप नहीं पाए थे संकेत दलवी. संकेत दळवीने एक सिक्सर असाच मारला होता. आणि आता किरणने शांत ठेवले या ओव्हरमध्ये दोन्ही बॅटरला. हा बॉल पायर होता, हलक्या हाताने ढकललाय. सिंगल तरी ते मिळताना दिसेल. उंची चांगलीच गाठली होती या बॉलने. सिंगल मिळते, स्ट्राईक ठेवेल संकेत. ओव्हरची होते समाप्ती. 3 ओव्हर नंतर टीमची धावसंख्या 31. धावा करायच्या दादा 3 ओव्हरमध्ये 15. मुझे भी 3 ओवर में 15 रनों की आवश्यकता है. 3 ओवर कुल मिलाकर रन बने 31 और विकेट गिरा है 1. कहीं ना कहीं साई विवान जो BPL सीजन 6 में खेली है, उसमें दोनों उनके जो फॉर्मेट है उसमें उनका परफॉर्मेंस उतना अच्छा नहीं रहा, चाहे उनकी गेंदबाजी हो चाहे बल्लेबाजी. आसान सा इक्वेशन. पहली जीत के लिए सुजीत पाटिल फेम टीम NK स्पोर्ट खांडवल के सामने. आप बने रहिए हमारे साथ. अगला मैच रिग्नेश 11 ने टॉस जीता और AB स्पोर्ट्स को बल्लेबाजी की दावत दी है. AB स्पोर्ट्स का वो ग्रुप B में आखिरी मुकाबला है, जबकि रिग्नेश 11 का वो तीसरा मुकाबला है. वाह, क्या खूबसूरत चांद दिखाया जा रहा है. तू किसी और की रातों का हंसी चांद सही, मेरे दुनिया के रंग में शामिल तू है और तुझसे रोशन है मेरे ख्वाब मेरी रातें. तू किसी राह भी गुजरे मेरी मंजिल तू है. वाह सर वाह. वेलकम बैक. खेल की शुरुआत होती हुई वैभव माली पहले ओवर में महंगे साबित हुए.
बल्ला घुमा दिया, गेंद बेल्स को ट्रिप करती हुई बोल्ड कर दिया है, बड़ी विकेट। दलवी आउट होके जा रहे हैं। बेल्स क्या जल उठी, मानो दिल जल उठा। चांगला बॉल अराउंड लेग मिडल स्टिकवर बॉल जाऊन लागलाय, त्याच्यामुळे शफल जास्त पहिलेच होऊन खेळण्याचा प्रयत्न होता बॅटरचा, त्यामुळे तुम्हाला तुमचा मिडल स्टिक कुठे आहे, लेग स्टिक कुठे आहे हे माहीत असणं गरजेचं आहे. परंतु संकेतने हा चुकीचा प्रयत्न केला, चुकीचा फटका निवडला आणि आता शेवटी त्याला डगआउटमध्ये जावं लागेल. 31ला दुसरा धक्का बसलाय NK स्पोर्ट्स खांडवळला. 46 लक्षाचा पाठलाग करायचा आहे, परंतु याही मॅचमध्ये दमदार असं कमबॅक टीमचं पाहायला मिळतंय. खांडवल टीम के कैप्टन, आप इस बात का ध्यान दें कि आपका अगला जो बैट्समैन है वो तैयार है। चांगलं कमबॅक गोलंदाजीमध्ये साई विवान या टीमचं NK स्पोर्ट्स विरुद्ध खेळत असताना दर्शन बांदेकरला आता आणलंय. बहुत देर के बाद उनको बल्लेबाजी आई है। पिछले मैच में 2 गेंदें खेले थे वो। अच्छी गेंद थी वैभव माली की। मैंने पिछले मैच में भी कहा, अब भी कह रहा हूं कि इनके नाम एक कीर्तिमान है, बहुत फैन फॉलोअर्स हैं उनके। 14 मरतबा 5 गेंदों में 5 सिक्सर लगाया, लेकिन गेंदबाज की रेस्पेक्ट करते हुए 6ठी गेंद को जानबूझ के डिफेंड किया। इसका नाम खिलाड़ी वैभव माली। दर्शन बांदेकर के लिए TDPL में भी बांदेकर का परफॉर्मेंस अच्छा रहा था। ओ कट के अंदर की जानी भाई, स्टंप्स को कवर किया, हल्के हाथों से खेला डीप वाइडिश मिडॉन में 1 रन। आणि दर्शनला देखील आता माहीत पडलेलं असावं की भिवंडीचं क्रिकेट किती चॅलेंजिंग आहे. ज्या पद्धतीने सध्या तो फेस करतोय गोलंदाजांना, ज्या पद्धतीने त्यांचा संघ खेळतोय, आणि नक्की चर्चा राहील या भिवंडीच्या क्रिकेटची, नेहमीच राहील. विजय पावलेलाही माहिती आहे किती चॅलेंजिंग क्रिकेट भिवंडीमध्ये खेळलं जातं. आणि हे जे ऑल इंडिया आयकॉन खेळाडू येतात, मग त्यांना इथे कसोटी आणि त्या कसोटीला पणाला लावा खेळ करावा लागतो. चांगला शॉट डीपमध्ये स्क्वेअर लेग आहे, 1 धाव इथे मिळताना दिसेल. फलंदाज अक्षय मागच्या मॅचमध्ये 47 धावांची खेळी केली, याही मॅचमध्ये सध्या तो चांगली बॅटिंग करतो NK स्पोर्ट्ससाठी. एक बात है कि दर्शन बांदेकर भिवंडी प्रीमियर लीग में पहली मर्तबा खेल रहे हैं, जबकि विजय पावले तीसरी मर्तबा खेल रहे। खड़े खड़े हैमट किया है, लेकिन कमाल की फील्डिंग की कोशिश, गेंद डॉज देती हुई लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर जाती हुई 4 रन। बहुत स्वीट वॉइस थी जब बल्ले पे गेंद टकराई थी। हीच तर खासियत आहे, पॉवर आहे, पॉवर हिटर आहे दर्शन बांदेकर. करा फिल्डिंग आणि त्याचा फायदा इथे पाहायला मिळतोय. बॉल सरळ जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि काही असेही खेळाडू आहेत जे सगळ्याच्या सगळ्या भिवंडी प्रीमियर लीग खेळलेले आहेत, त्याच्यामध्ये मला वाटतं विश्वनाथ आहे. यस, विश्वनाथ जाधव। ओ अच्छी गेंद, सम्मान दिया, कॉपी बुक स्टाइल में पुश किया ऑफ साइड में। अभी भी ये देखिए स्विंगिंग यॉर्कर थी, बैकलिप को नीचा किया था दर्शन बांदेकर ने। इस मरतबा फिर ड्राइव किया, कवर्स में कोई रन नहीं। कहते हैं कि सिंधुदुर्ग और पूना जाए और आप दर्शन बांदेकर को ना पहचाने तो फिर आप क्रिकेट को नहीं पहचानते। हो, थोडासा वेळ घेतोय दर्शन बांदेकर इथल्या सगळ्या गोष्टीला ॲडजस्ट करत असताना, आणि वेळ घेतला देखील जाईल, कारण आता सध्या आवश्यकता नाही आहे मोठ्या फटक्यांची. त्याला माहिती आहे सामना सहज देखील जिंकला जाऊ शकतो, परंतु इथूनही सामना बदलताना आपण पाहिले. काल 12 बॉलमध्ये 10 धावा, शेवटच्या बॉलपर्यंत तो सामना रंगला होता. इथे 12 बॉलमध्ये 9 धावा करायच्या आहेत टीम NK स्पोर्ट्सला या मॅचमध्ये जिंकण्यासाठी साई विवानच्या विरुद्ध खेळत असताना. सिंधुदुर्ग 180 किलोमीटर आगे है पूना से। पूना से 180 किलोमीटर आगे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हा खेळाडू आहे, मालवणच्या देवबागचा. आणि कोकण म्हटल्यानंतर स्वर्ग,
त्या परिसरातून आलेला खेळाडू दर्शन बांदेकर. 4 बॉलमध्ये 5 केल्यात. अक्षयने 19 धावा केल्यात. 11 बॉलमध्ये 37 धावा स्कोअर बोर्डर आहेत. अजूनही या मॅचमध्ये 9 धावांची गरज आहे. येणाऱ्या 12 बॉलमध्ये बॉलर किरण पाटील पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा आल्यात. पहिलाच बॉल उंच गेलाय. फिल्डर आहे तिथे. झेल होण्याची शक्यता आहे. फलंदाज बाद. अक्षय कासार बॅक टू द पॅव्हिलियन. किरणने मिळवली विकेट. देखिए कभी कभी जहाँ रिस्क भी खतरे से खाली नहीं होता है, लेकिन कभी कभी ज़्यादा सावधानी भी खतरे से खाली नहीं होती. जिस तरह से छोटे टोटल पे 5वां ओवर आया है, कासार अपने फेवरेट इलाके में आउट हुए. मोठी विकेट, कारण अक्षय कासार सातत्याने धावा करत होता या टीमसाठी आणि त्याची विकेट घेतली आहे किरणने पहिल्याच बॉलवर. ऑन साईडला बॅट फिरली परंतु बॉल ऑफ साईडला गेला. लॉंग ऑफ रिजनमध्ये एक चांगला झेल. आता टीम हर्डल साई विहान या टीमची पाहायला मिळते, कारण त्यांना माहिती आहे मॅचमध्ये कमबॅक झालाय. हा पहा एक स्लोमो मध्ये हा व्ह्यू, कारण बॅट जशी फिरली ऑन साईडला बॉल समोर गेला. थोडासा शफल झाला बॅटला. अक्षय कासार बॅट पहा ऑन साईडला फिरली होती आणि हातातही फिरली, त्याच्यामुळे जे डिस्टन्स पाहिजे होतं ते मिळालेलं नाही आहे. लॉंग ऑफला कॅच देऊन परतलाय. अप्रतिम टेलिकास्ट, दर्जेदार टेलिकास्ट. प्रिन्स मूवीजचं बॅटर आउट. अक्षय कासार. न्यू बॅटर मैदानामध्ये विवेक शेलार. नऊ धावांची अजूनही गरज आहे या मॅचमध्ये, कारण बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत 11 बॉल 9 रन. कधीही हा सामना रूप बदलू शकतो, रूपडं बदलू शकतं या मॅचचं, कारण किरण आहे समोर. किरणने देखील हे जग गाजवलंय क्रिकेटचं. टेनिस बॉल क्रिकेट सातत्याने चांगल्या लेवलचं खेळत आला. एक चांगला गोलंदाज आहे किरण. लेफ्ट आर्म राऊंड विकेट विवेकसाठी. बॅकफुटला जात असताना हलक्या हाताने फक्त ढकललाय पॉइंटला बॉल. एक सिंगल तिथे मिळताना दिसेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न भरपूर वेगाने केलाय विवेक शेलारने. चप्पळ आहे विवेक शेलार. दुसरी धाव देखील कंप्लीट करून जाईल. बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट. देखिए अभी तक बीपीएल का जहाँ तक ताल्लुक है कुणाल सर, विवेक शेलार ने अपना 100% दिया है. ये अलग बात है कि टीम का साथ उनको कम मिला है. प्रिंस ऑफ भिवंडी और पीटीसी एक्सप्रेस. किरण पाटील क्वार्टर ऑफ भिवंडी. ओ परत एक वेळा बॅकफुटला जात असताना बरोबर पंच केलाय. सिंगल तिथे मिळताना दिसेल. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा ऍड होतील विवेक शेलारच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 41. आणि आता या मॅच मध्ये 5 धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी. 5 धावांची गरज. 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. परत एक वेळा विवेक शेलार तयार. फिनिशिंग टच देईल का हे पाहायचंय. चांगला फटका, चांगला फटका. गॅपमध्ये खेळलाय. 1 रन कंप्लीट. मागच्या 3 बॉलवर 5 धावा घेतल्यात विवेक शेलारने. सिंगलच्या मदतीने 42 रन आता स्कोअर बोर्डवर. 4 धावांची गरज. आणि दर्शनने जर या बॉलवर चौकार किंवा षटकार मारला तर कॉन्फिडन्स त्याचा बिल्ट होईल. तो प्रयत्न करायला पाहिजे, कारण 4 बॉलमध्ये 5 धावा त्याने केल्यात. मागच्या 2 मॅचमध्ये फक्त 2 धावा त्याच्या खात्यात होत्या. प्रयत्न केलाय दर्शनने. फटका सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. एक टप्पा घेत आणि शेवटी बॉटम हँडचा वापर करत असताना दर्शनने हा सामना फिनिश केलाय. NK खांडवळ टीमला इथे विजय मिळवून दिला. अभिनंदन टीम NK स्पोर्ट्स खांडवळ. चांगला फटका. स्लॉटमध्ये बॉल होता आणि बॉटम हँडचा चांगला वापर करत असताना लॉंग ऑनला लॉफ्टेड ड्राईव्ह आणि चौकार वसूल केला. अजूनही तो कॉन्फिडन्स बॅटिंगमध्ये दिसत नाहीये. कदाचित थोडीशी दुखापत जाणवते त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहता दर्शन बांदेकरकडे. परंतु शेवटी एक चांगला फटका. 4 धावा. 5 असा स्ट्रोक लागला त्याच्यानंतर तो नाराजच दिसलाय. परंतु शेवटी हा सामना फिनिश झालाय. चला एक वेळा मॅच समरी पाहूया. साई विवानने धावा केल्या 45-8. फलंदाज बाद. विवेक शेलारने 4 विकेट घेतल्या. विश्वनाथ जाधवने 26 धावा केल्या. दुसऱ्या डावामध्ये अक्षय कासारच्या 19 धावा. दर्शन बांदेकरच्या 9, विवेक शेलारच्या 5 आणि हा सामना
एन के स्पोर्ट्स खांडवळने जिंकलाय 7 विकेटने. अभिनंदन एन के स्पोर्ट्स. आणि आता वेळ झाली आहे पोस्ट मॅच प्रेझेंटेशनची. जाऊया पोस्ट मॅच प्रेझेंटेशनसाठी को अँकर रेश्मा मयेकर मॅडम आणि त्यांच्याच बरोबर सिद्दीक भावे सर यांच्याकडे. थैंक यू सर कुणाल दाते. आइए दोस्तों, पोस्ट मैच प्रेजेंटेशन सेरेमनी की ओर बढ़ रहे हैं. मेरे साथ को एंकर रेशमा मयेकर जुड़ चुकी है. नमस्कार एंड अ वेरी वार्म वेलकम. फिर से एक बार आप सभी का स्वागत है. BC4 एंड अल्ताफ शेख बाली प्रेजेंट्स भिवंडी प्रीमियर लीग सीजन 6. आज का है डे नंबर 3 और एक मैच हमने यहाँ पर देखी और ऑफ कोर्स एनके खानवर, एनके एंड विहान खानवर वॉन दिस मैच. और अब हम आगे बढ़ने वाले हैं हमारे पोस्ट मैच प्रेजेंटेशन की तरफ और उसके लिए मैं स्टेज पर आमंत्रित करना चाहती हूँ मिस्टर आतिक भाई, मिस्टर अहमद भाई एंड मिस्टर मुन्ना भाई टू प्लीज कम and do the honor for us. Yes. Man of the match awards goes to PTC Express and Prince of Bhiwandi. Dashing smart cricketer Vivek Shelar Yes, is the thank you. man of the match. एनके खानवड के ओनर मिस्टर सुजित पाटील अँड मिस्टर सूरज पाटील, आपल्यालाही विनंती असेल की आपणही आमच्यासोबत व्यासपीठावरती जॉईन व्हायचे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देण्यासाठी. सुजीत पाटिल साहब और सूरज पाटिल, आप दोनों को आना है प्लीज. बाकी मेहमानों के साथ देखिए, इनके खानवाल वो टीम है जो 6 के 6 सीजन खेली है. यह आदमी का साथ हमेशा रहा है. वेलकम सुजीत पाटिल सर, वेलकम गुड्डू भाई, वेलकम अतीक भाई, वेलकम अहमद भाई. यस, मोस्ट वेलकम. स्मार्ट क्रिकेटर, दिखने में भी स्मार्ट है और खेलने में भी स्मार्ट है. यस, हैंडसम. सूरज पाटिल के हाथों से सबसे पहले हम बाकर सैयद साहब स्पॉन्सर एक गिफ्ट हैम्पर आपको दे रहे हैं सूरज पाटिल के हाथों से. अब मेडल पहनाने के लिए मुन्ना जी. देखिए, रिश्वत जो हमें स्पॉन्सर किए भाभी नगर सेवक विकास बाफना जी ने, उसको पहनाने जा रहे हैं मिस्टर आतिक जी. अब हैट्रिक आमदार महेश चोगले साहब और बीजेपी भिवंडी प्रेसिडेंट रवि सावंत साहब की देन हम देने जा रहे हैं. ये 2000 का चेक और 2000 कैश. आखिर में गुलजार अहमद सिद्दीकी साहब की देन ये ट्रॉफी सुजीत पाटिल साहब. यस, और सुजीत पाटिल जी ने 3000 रुपए भी दिए हैं विवेक को. विवेक, उन्हीं के हाथ से हम दे रहे हैं. तमाम डिग्निटरीज का शुक्रिया हमसे जुड़ने के लिए. विवेक 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 फर्स्ट. थैंक यू सो मच टू ऑल आवर डिग्निटरीज. कॉन्ग्रेचुलेशन फर्स्ट. देखिए विवेक, हिम्मत अभी भी नहीं आ रही. अभी भी कहते हैं ना, एक रास्ता बचा है अगर मगर वाला. अगर अगला मैच जीतते हैं और उतल पतल. लेकिन टू बी ऑनेस्ट विवेक, आपने बहुत मेहनत की, लेकिन मेरा अपना मानना है टीम का उस तरह साथ नहीं मिला जिस तरह मिलना चाहिए था. नहीं, ठीक है, टीम थोड़ा यंग है और वो हमारे इधर के बच्चे हैं सब, तो अभी खेलेंगे तो अगले साल अच्छे बनेंगे, तो वो सबको जो एक्सपीरियंस है उनको सबको मिलेगा. हार जीत तो रहती है, ऐसा नहीं है कि हर बार जीतना ही है. जो परफॉर्मेंस करेंगे वही अच्छा खेलेगा और सबको सीख भी मिलती है इससे.
बिल्कुल भावेश पवार जैसे जो टीम में थे बाहर गई। विवेक, अभी तक जो बीपीएल चला, जिस तरह की पिच थी, जिस तरह के आपने अपोजिशन में ऑल इंडिया आइकॉन आप भी खेलते हैं, तो किस तरह महसूस किया कि इस बीपीएल से किस तरह का बेनिफिट भिवंडी तालुका क्रिकेट को मिलने जा रहा है? नहीं नहीं, बेनिफिट तो बहुत अच्छा है क्योंकि जो भी लीग होता है उसमें एक दो प्लेयर तो मिलता ही। हर जो इधर लीग होता है उसमें से एक दो प्लेयर तो हर बार जाते हैं। वैसे अपने इधर भी बहुत बच्चे जो ऊपर जाएंगे बहुत। थैंक यू विवेक, कॉन्ग्रेचुलेशंस एंड ऑल द वेरी बेस्ट, थैंक यू सो मच। तो ये थे विवेक शिलार हमारे साथ जो बन चुके हैं हीरो ऑफ द मैच यानी कि मैन ऑफ द मैच। आगे बढ़ेंगे हमारे नेक्स्ट मैच की तरफ जहां पे रिग्निश 11 वर्सेस AB स्पोर्ट्स खेलने वाले हैं, पर उसके पहले चलते हैं हम